वडिलांचे पार्थिव घरात, तरीही लेकीने दिला 10वीचा पेपर. वडिलांच्या निधनाचा आघात सहन करत सोलापूरमधील एका विद्यार्थिनीने 10वीचा पेपर दिला. धनश्री भिकाजी पवार असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. धनश्रीचे वडील भिकाजी पवार यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. घरात शोककळा पसरली. एकीकडे दुःखाचा डोंगर असतानाच धनश्रीचा 10वीचा पहिला पेपर होता. मुलीचा पेपर बुडू नये आणि वडिलांचे तिच्याबाबतचे स्वप्न अपूर्ण राहू नये या भावनेतून शाळेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी तत्काळ पुढाकार घेतला. ते स्वतः धनश्रीच्या घरी गेले. नातेवाईकांशी चर्चा करून अंत्यविधी 2 तास पुढे ढकलण्याची विनंती केली आणि धनश्रीला परीक्षेसाठी तयार केले. मुख्याध्यापक माने यांनीच तिला परीक्षा केंद्रावर नेले. पूर्ण वेळ बसणे शक्य नसल्याने परिस्थितीची माहिती शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना देण्यात आली. शिक्षणाधिकारी जगताप स्वतः केंद्रावर येऊन विद्यार्थिनीला धीर दिला. धनश्रीने 1.5 तास पेपर लिहिल्यानंतर मुख्याध्यापक माने यांनीच तिला सेवक संतोष लोंढे यांच्या वाहनातून अंत्यविधीसाठी घरी आणले. वडिलांच्या निधनाच्या दुःखातही शिक्षणासाठी घेतलेला हा निर्णय आणि शिक्षकांनी दाखवलेली संवेदनशीलता यामुळे नातेवाईक तसेच शाळा प्रशासनाच्या डोळ्यात अश्रू तरळले. धनश्रीच्या धैर्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.